वेलकम टू आयडिया बाज. थँक्यू. थँक्यू. आमच्या या मंचावरून तुम्हा सगळ्यांना कसं वाटतंय? खूप थ्रिल्ड आहोत, खूप एक्साइटेड आहोत हे जाणण्यासाठी की आमच्या आयडियाला परसिव्ह कसं केलं जातंय. तुम्ही थोडेसे नर्वस नाही आहात? शिवछत्रपती आमच्या पाठीशी आहेत असा आमचा बस विचार हाच कॉन्फिडन्स ठेवा की ते तुमच्या हो, पाठी आहेत आणि नक्कीच. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. गुड वंडरफुल. लक. थँक्यू. नमस्कार टायटन्स. छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा का काय झालं? का विचारलं तर विचारात पडलात. विजयसो पटकन म्हणालात, राईट? कित्येक दशकामध्ये आपण या काचं उत्तर शोधणं, विचार करणं बंद केलंय. आम्ही आपल्या महानायकांच्या प्रती आदरभाव दाखवण्याचे हजारो उपाय शोधून ठेवले, जसं की रस्त्यांना नावं देणं, चौकांना नावं देणं, एअरपोर्ट, बस स्टँड त्यांच्याच नावावर ठेवणं. या सगळ्या प्रेम दाखवायच्या पद्धती आहेत. हे प्रेम, हा आदरभाव, हा प्रेमभाव निर्माण करण्यासाठी आपण काय करतो? काहीच नाही. भारताचा गौरवशाली इतिहास शाळेच्या छोट्या पुस्तकांमध्ये मावणारा नाहीये. आजकालच्या मुलांना पाहिलंय? कुणाला विचारा फेवरेट सुपर हिरो कोणता आहे, पटकन बोलतील. त्यांना नाव माहितीये. तुम्ही त्यांना विचारा फेवरेट कार्टून कॅरेक्टर्स, फुटबॉल प्लेयर, क्रिकेटर्सची नावं, सगळं तोंडपाठ आहे. हे सगळं यासाठी होतं कारण या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत त्यांना आवडतील अशा पद्धतीने पोहोचवल्या जातात. आम्ही एक विचार केला, जर आपण आपल्या महापुरुषांच्या, महानायकांच्या इतिहासाला मुलांना त्यांना आवडेल अशा पद्धतीने पोहोचवलं तर. आणि त्या विचाराचं नाव आहे मावळा. टायटन्स, मावळा आपल्या बोर्ड गेम, कार्ड गेम, मेमरी कार्ड गेम, ट्रम्प कार्ड, जिक्सॉ पझल या सगळ्यांबरोबर मुलांपर्यंत आपला वारसा पोहोचवण्याचं काम करतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यासाठी लढलेले योद्धा मुलांच्या समोर आपल्या खऱ्या-खुऱ्या सुपर हिरोज प्रमाणे दाखवण्याचा प्रयत्न करतो. मला फार अभिमान वाटतोय तुम्हाला हे सांगताना की 2021 मध्ये भारत सरकारने एका स्पर्धेचं आयोजन केलं होतं, ज्याचं नाव होतं टॉयकथॉन. भारतीय खेळांच्या संकल्पनांना पुढे आणण्याचं ते कॉम्पिटिशन होतं, ज्यात भारतातील 19,500 स्पर्धक आलेले, ज्यात मावळा विजेता घोषित झाला. मावळाचं स्वप्न आहे की भारतातील प्रत्येक मुलाने आपल्या महानायकांबद्दल त्यांना पसंत पडेल अशा पद्धतीने शिकावं, त्यापासून प्रेरणा घ्यावी. बलशाली भारताच्या भविष्याचा पाया घालण्याचं स्वप्न संपन्न करण्यासाठी टायटन्स, तुम्ही आमच्याशी हात मिळवाल का? कॉंग्रॅच्युलेशन्स अनिरुद्ध. Thank you. फारच युनिक आयडिया आहे. नक्कीच. आणि खूपच मजेदार पण आहे. आम्ही सगळे बालपणापासून इतके वेगवेगळे बोर्ड गेम खेळून मोठे झालो, हो. पण असा युनिक बोर्ड गेम मी कधीच नाही खेळले. कसं आहे की मी महाराष्ट्रातून नाहीये, तर तुम्ही मला जरा मावळ्याचा अर्थ सांगाल का? हो, तर नक्कीच. आम्हाला पण छान वाटेल जाणून घ्यायला.